शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यामधील विविध गावांमध्ये विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले। बाळाराम पाटील व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य राम भोईर यांच्या प्रयत्नाने शिरडोण गावात जिल्हा नियोजन मंडळ डीपीडीसीच्या माध्यमातून 10 लाख रुपये खर्चून बनविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन पंचायत समितीचे उपसभापती देवीदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। बाळाराम पाटील व स्थानिक नमस्कार, कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरडोण येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन। ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये महिलांनी मारली बाजी। कर्नाळा महोत्सवातील हास्य सम्राट स्पर्धेत जगदीश पारंगे ठरला हास्य सम्राटाचा मानकरी। आणि नकली नोटा बाळगणाऱ्या दोघांना जिल्हा परिषद सदस्य राम भोईर यांच्या प्रयत्नाने शिरडोण गावात जिल्हा नियोजन मंडळ डीपीडीसीच्या माध्यमातून 10 लाख रुपये खर्चून बनविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन पंचायत समितीचे उपसभापती देवीदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला माजी उपसभापती सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे, राम भोईर, गटविकास अधिकारी शीतलपूर्ण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर इटकरे, शिरडोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना वाजेकर, माजी सरपंच पांडुरंग मुकादम, विश्वनाथ भोपी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुभाष पाटील म्हणाले की सध्या ग्रामीण भागांमध्ये गुरांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोधन नष्ट होऊ लागले आहे। मात्र शिरडोणमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होणार असल्याने या विभागातील व आसपासच्या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे। या गावामध्ये जो दवाखाना घेतलेला आहे, कारण इथून आम्हाला गुरढोरं जर न्यायची असतील तर पनवेल किंवा अजून लांब ठिकाणावर न्यायला लागत असायचे, म्हणून आम्ही हा दवाखाना या जागेमध्ये शिरडोण गावामध्ये घेतलेला आहे। आम्हाला असं वाटतं की येथे दवाखाना जर झाला तर पुढे याच गावात आपल्याला व्यवसायासाठी अजून गुरं पण आणता येतील, कारण दवाखाना असल्यामुळं लोकांना लांब न्यावं लागणार नाही। गुरं इथे जास्त झाली म्हणजे म्हशी वगैरे केला तर लोक व्यवसाय पण करू शकतील दुधाचा वगैरे। आणि मला सांगायला एक आनंद वाटतो, बाळाराम पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा छोटा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो। आणि दरम्यान बाळाराम पाटील व जिल्हा परिषद सदस्य राम भोईर यांचे अभिनंदन करताना डॉक्टर इटकरे म्हणाले की जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून बाळाराम पाटील व राम भोईर यांनी या दवाखान्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आणि रामशेठ साहेबांनी बरेच यासाठी आपल्याला भरपूर मदत केली। डीपीडीसी मधून हे पैसे मंजूर करून घेतले, बाळूशेट्टी वगैरे हे सगळे प्रयत्न करून आपले उपसभापती पण होते। हे आपण प्रस्ताव इथून पाठवला, 1 वर्ष त्याचे आपण फॉलोअप करत होतो आणि त्याची वर्क ऑर्डर वगैरे झालेली आहे, सगळं झालेलं आहे। आता काम लगेच सुरू होईल। आणि आपल्या गावासाठी कसं की भाड्याच्या खोलीमध्ये दवाखाना होता, तिथून आम्ही पहिल्या ठिकाणावर शिफ्ट केला, आता दुसरीकडे आहे। तर मागे पुढे काय भाडं पण मिळणार नाही, त्याच्यामुळे कसं इथं दवाखाना फार अत्यावश्यक होता, त्याच्यामुळे शासनाकडे आपण तगादा लावून हे मंजूर झालेलं आहे। ही एक चांगली गोष्ट आहे मागे पुढे। आणि यावर्षी आम्ही आता तुमच्या इथं 2 गायी पण देतोय। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे तसेच उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आसुडगाव ग्रामपंचायतीमधील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या वर्गखोल्याचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेका पक्षाचे तालुका चिटणीस नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रज्योती म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर, आसुड गावचे सरपंच शशिकांत शेळके, उपसरपंच चांगा शेट नाईक आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून बांधण्यात आलेल्या 2 वर्ग खोल्याचे उद्घाटन नारायण घरत व काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले।
तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या 4 वर्ग खोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हा परिषदेमधील माजी अध्यक्ष व आताचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या कार्यकाळात पनवेल तालुक्यातील खेड्यांमध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया रोवला गेला व अनेक अद्ययावत इमारती उभारून शाळेचे चित्र बदलवले, असे उद्गार आमदार विवेक पाटील यांनी बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काढले। मराठी शाळांमधला पट विशेष करून शहरी भागातल्या मराठी शाळेचा पट हा घटत असताना आसुडगावचा पट मात्र वाढत असताना दिसत आहे। ही आसुडगावची शाळा जी प्राथमिक शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, यामध्ये गावातले जे पालक विद्यार्थी पाठवत नाही आणि ज्या ठिकाणी ज्या शाळांमध्ये भरपूर डोनेशन आणि देणगी देऊन शाळेमध्ये ज्या पाठवतात त्या शाळांपेक्षा चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण या प्राथमिक शाळेतून दिल्याशिवाय आसुडगावला शिक्षकांचा कधी तोटा नसतो, कारण नगरपालिकेची हद्द सोडली की आसुडगाव सुरू होते। त्याच्यामुळे पालिकेत राहायचं आणि इथं शाळेवर यायचं आणि इथलीच शाळा मिळाली पाहिजे म्हणून सभापती बाळूशेठ यांच्या सतत सर्व शिक्षक असतात। त्याच्यामुळं ज्या शिक्षकांची चांगली सोय या ठिकाणी करण्याचा नेहमीच प्रयत्न आपण केलेला आहे की ज्यांना संधी मिळालेली आहे त्याने ही शाळा आदर्श करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पाहिजे। या शाळेमध्ये ज्या ज्या काही आधुनिक गोष्टी लागतील त्या तुम्ही सांगा। बाळाराम पाटील असतील, आपले काशीनाथ पाटील असतील, आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रज्योती म्हात्रे असतील, आपले सरपंच असतील, माजी सरपंच असतील, आपले गावचे सर्व कार्यकर्ते असतील, हे तुमच्या पाठीशी आतापर्यंत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, भविष्यातही खंबीरपणे राहणार आहे। रायगड क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक दर्जाच्या खेळाचे आयोजन करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा वाढवू, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। पनवेल तालुक्यामध्ये खास करून या शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतोय। गेली 12 वर्षे आपण स्पर्धा परीक्षा मंडळाच्या माध्यमातून मुलांना कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमामध्ये संधी देतोय। चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमाबरोबरच जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या। गेल्या महिन्यामध्ये या मुलांना त्यांच्या क्रीडा गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून रायगड क्रीडा प्रबोधिनी या नावानं आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जी शासनाची क्रीडा प्रबोधिनी चालवली जाते, ज्याच्यामध्ये उच्च दर्जाचे खेळाडू घडवले जातात, त्या क्रीडा प्रबोधिनीचं प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा आयोजित केल्या। हेतू आहे की खाजगी शाळा भरमसाठ पैसे घेऊन ज्या सुविधा उपलब्ध करून देतात त्या सुविधा विनामूल्य या ठिकाणी आपल्या साऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवावी हा उद्देश या ठिकाणी आहे। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कन्नाळा आज तक। रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत पाली देवत यांच्यातर्फे मागासवर्गीय 15% अनुदानातून ब्लँकेट वाटप व नवीन घंटागाडी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील, स्वतः बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, शेका पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी, आरडी घरत, बीडीओ शीतलपूर, काळुंजे विभाग चिटणीस भाऊ केणी, तालुका चिटणीस सदस्य प्रताप आरेकर आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवीन घंटागाडीचे लोकार्पण आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाळाराम पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए,
तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू। यावेळी आमदार विवेक पाटील म्हणाले की सुकापूर ग्रामपंचायत जेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आली आहे तेव्हापासून माजी सरपंच दत्ता शेठ भगत आणि आताचे सरपंच एकनाथ भोपी यांनी सुकापूर ग्रामपंचायतीमार्फत पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईटचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडविले आहेत। तसेच नवीन घंटागाडीचे उद्घाटन करून सुकापूर ग्रामपंचायत परिसर कचरा मुक्त होईल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला। एक चांगली गाडी या ठिकाणी आपल्याला घंटागाडीच्या रूपानं सरपंच भोपी, एकनाथ भोपी आणि त्यांच्या सर्व सहकारी आणून दिलेली आहे। आणि घंटागाडी एवढं चांगलं काम करेल काय आपल्या सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये कुठेही कचरा आपल्याला पाहायला मिळणार नाही, एवढं चांगलं काम निश्चितपणे करेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय। कारण आता बाळाराम पाटील यांनी सांगितलं काही ग्रामपंचायत जेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आल्यानंतर पहिले सरपंच आपले दत्ताशेठ भगत असतील किंवा आताचे सरपंच एकनाथ शेठ भोपी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, याने एवढं चांगलं काम करून दाखवलेलं आहे की या ठिकाणून घर सोडून जाणारे लोक आता पुन्हा नव्याने जास्तीत जास्त लोक या ठिकाणी राहिलेला आहे। प्रश्न ड्रेनेजचा असो, प्रश्न पिण्याच्या पाण्याचा असो, प्रश्न स्ट्रीट लाईटचा असो, प्रश्न रस्त्यांचा असो, अत्यंत चांगली कामं आपल्या दोन्ही सरपंचांनी या ठिकाणी करून दाखवलेली आहेत। आणि सारे कामं करत असताना जनतेने आपल्याला जे निवडून दिलेलं आहे ते जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेलं आहे आणि जनताची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। ही शेतकरी कामगार पक्षाने दिलेली शिकवण या ग्रामपंचायतीतले सर्व पदाधिकारी ज्या चांगल्या पद्धतीने करतात, मी त्यांच्या पक्षाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। सुकापूर पाली देवत ग्रुप ग्रामपंचायतीने शेका पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केली आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ग्रुप ग्रामपंचायतीला करोडो रुपयाचा निधी देण्यात आला आहे व तो सत्कारणी लागला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली। जी शिकवण शेतकरी कामगार पक्षाकडून आम्हाला मिळाली तीच तंतोतंत शिकवण या ठिकाणी अंमलात आणून आपण हे लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये सुकापूर ग्रामपंचायतीला भरघोस असा निधी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने सुकापूरला ग्राम विकास निधीच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यातून एकनाथ भोपी आणि त्यांचे सारे सहकारी द्रुतगतीनं या सुकापूरचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकतील असा विश्वास निश्चितपणाने त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीवरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असं वाटतं। यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल आणि नवी मुंबई परिसरात नकली नोटा व्यवहारात पसरविणारी टोळी कार्यरत आहे। गेल्याच आठवड्यात पनवेल रेल्वे स्थानकात 1000 रुपयाच्या 99 नकली नोटा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती। आता नवी मुंबई पोलिसांनी एपीएमसी मार्केटमध्ये एका कामगाराकडून नकली नोटा हस्तगत केल्या आहेत। एपीएमसी मार्केट वाशी येथे हमालीचे काम करणाऱ्या 2 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 16 नकली नोटा जप्त केल्या आहेत। या दोन्ही व्यक्ती झारखंड येथील राहणाऱ्या आहेत। नवी मुंबई शहरात नकली नोटा पसरविणारी एखादी टोळी कार्यरत आहे का याचा पोलीस तपास घेत आहेत। नकली नोटा सापडलेल्या आरोपींविषयी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिरीष पवार यांनी अधिक माहिती दिली। 26 दिसंबर को हमारी टीम जब एपीएमसी पुलिस स्टेशन डिवीजन में गश्त कर रही थी तब 2 संदिग्ध लोग जो नकली नोट लेके यहाँ आने वाले खबर मिली थी। उस सिलसिले में हमने 2 लोगों को हिरासत में लेके छानबीन की तो उनके कब्जे में हमको 16 500 रुपये की जाली नोट उनके कब्जे में मिल गए। वो नोटों का हमने बैंक से वेरिफिकेशन कर लिया। वो जब जाली नोट है ये पता चला तो वहाँ उनके खिलाफ हमने केस दर्ज कर लिया है और दोनों
लोगों को भी हिरासत में ले लिया गया है। सर, ये कोई गिरोह सक्रिय है जो इस तरह के जाली नोट जो है मार्केट में सप्लाई कर रहे हैं? हो सकता है, उस तरह से हमारी छानबीन चल रही है। स्पोर्ट्स अकॅडमी येथे सुरू असलेल्या 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात क्रीडा प्रकारात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, तलवारबाजी, बुद्धिबळ, गोळाफेक, खो खो अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कन्नड स्पोर्ट्स अकॅडमी येथे सुरू असलेल्या 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात क्रीडा प्रकारात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, तलवारबाजी, बुद्धिबळ, गोळाफेक, खो खो अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्रीडा प्रकारात 14 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम मिता संतोष तामसे, द्वितीय गीतांजली अरुण पाटकर, 17 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम तेजस्विनी म्हात्रे, द्वितीय स्वप्नाली म्हात्रे, 19 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम नंदिता कासले, द्वितीय कोमल चिर्लेकर, तर महिलांच्या खुल्या गटातून प्रथम सौ ललिता सिंग, द्वितीय सौ सुरेखा पाटेकर यांनी विजय मिळविला। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीच्या 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात गेली काही वर्ष हास्य सम्राट कार्यक्रम सादर करण्यात येत आहे। अनेक कलावंत विविध किस्से तसेच नकला करून श्रोत्यांची दाद मिळवतात। यातूनच उत्कृष्ट कला सादर करणाऱ्याला हास्य सम्राट किताब देण्यात येतो। यावर्षी हास्य सम्राटमध्ये अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली। यामध्ये जगदीश पारंगे यांनी आगरी भाषेत सादर केलेल्या विनोदी किस्स्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले व त्यांनी हास्य सम्राटाच्या किताबावर शिक्कामोर्तब केले। आपल्या सभोवताली घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगातूनही विनोद बुद्धी असेल तर कसा विनोद निर्माण होऊ शकतो याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला। अशी आमची बाईक कोणी घेतली? मन्याने घेतली बाईक व R1 बाईक R1 5। मी एक दिवशी कामाला येत होतो तर मन्या तो पण निघला। माझी गाडी पंक्चर होती, मी चालत येत होतो तर मन्या बोलते काका बसा मग गाडी। मन्या पण होती घाई, मी बसलो मन्याची गाडी व मग गाडी मन्याने गाडी सोडली न मना थोडे लांब जेवला। मन्या काय बोलतोय काका आपण पराचा? मला समजलं नाही काका आपण पराचा? पण मी काय बोलायच्या अगोदर मन्याने तो डिस्क काय ब्रेक लावला ना आम्ही पडलो। मन्या गाडीच्या बाहेर ना मी गाडीच्या आत ना माझं पडलं सगळं दात। द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले ज्येष्ठ नागरिक आप्पा म्हात्रे यांनीही प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली। त्यांनीही तरुणांच्या तोडीस तोड विनोद सादरीकरण करून उतार वयातही स्पर्धेला अडसर होऊ शकत नाही हे सिद्ध केले।
श्रीनिवास काजरेकर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हास्य दरबार या नावाने विनोदी कार्यक्रम करणारे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार दिलीप खन्ना व सुप्रसिद्ध साहित्यिक व कविवर्य एकनाथ मुंबईकर यांनी काम पाहिले। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले विनोदी दुनियेतील लखलखते तारे राहुल कुमार, डी महेश, कल्याण सागर, किशोर भगत यांनीही उत्तम विनोद व विविध नटांचे व राजकीय पुढाऱ्यांचे हुबेहूब आवाज काढून प्रेक्षकांच्या टाळ्या वसूल केल्या। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।